तिकडे बदलापुरात मुसळधार पावसानंतर उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली। नदीलगतच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। काही गोठ्यांमध्ये देखील पाणी साचल्याने गुरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं। दरम्यान ज्या भागात पाणी साचलंय त्या ठिकाणी प्रशासनाकडून ठिकठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचं पथक तैनात करण्यात आलं आहे। सांगलीतील चिकुर्डे भागात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि पावसामुळे वारणा नदीला पूर आल्याने चिकुर्डे येथे नदीकाठी मगरीचं दर्शन झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या पुराच्या पाण्यातून आता चक्क मगरी पाण्याच्या बाहेर पडतायत। त्यामुळे स्थानिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात जगबुडी नदीच्या पुराचं पाणी शिरलेलं आहे आणि हे पुराचं पाणी अनेक दुकानांमध्ये शिरलंय। मुसळधार पाऊस पडत असल्याने नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नुकसान होण्याची भीती दुकानदारांना सतावते। ठाणे, रायगड, नाशिक आणि पुणे तसंच कोकणासह इतर ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली। मात्र यात दिलासादायक बातमी म्हणजे राज्यातील महत्त्वाची धरणं भरलेली आहेत। त्यामुळे वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे। पुण्याला पाणी पुरवठा करणारं खडकवासला धरण ओव्हरफ्लो झालंय, तर दुसरीकडे सातारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर कोयना आणि वीर धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली असून धरणातून आता विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांपैकी एक असलेलं धरण म्हणजे मोडकसागर धरण। मोडकसागर धरण सध्या ओव्हरफ्लो झालेलं आहे, तर तिकडे निफाडच्या नांदूर मध्यमेश्वर धरण हे भरलेलं असून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय आणि याच धरणाचं पाणी पुढे जायकवाडी धरणात सोडलं जातं। त्यामुळे मराठवाड्यासाठी देखील ही दिलासादायक बातमी आहे। तर नांदेड शहराला पाणी पुरवठा करणारं विष्णुपुरी धरण देखील भरलं असून विसर्ग सुरू आहे। आता काही राजकीय बातम्या पाहूयात। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष हे जोमाने कामाला लागलेले आहेत। काही दिवसांपूर्वीच भाजपने विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं होतं। आता मनसेने देखील स्वबळाचा नारा दिलाय। राज ठाकरेंनी वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात येणाऱ्या विधानसभेत 225 ते 250 जागा मनसे लढवणार असल्याची घोषणा केली आहे। तसंच निवडून येणाऱ्यांनाच तिकीट देण्यात येईल असं राज ठाकरेंनी ठणकावलंय। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे आहेत, काहीही करून। अनेक लोक हसतील, हसू देत, काही कारण मला काही हरकत नाही त्याला, पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार। सगळेच जण आम्ही त्या तयारीने लागलेलो आहोत। तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील, असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका। जवळपास 250 ते 250 जागा आपण लढवणार आहोत। कोण कुठे गेलाय, कोण कुठच्या पक्षात आहे, काही समजत नाही, काही कळत नाही। आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला या सर्व राजकीय पक्षांमध्ये जे काही घमासान होणार आहे ना, ते न भूतो असं असेल, न भूतो। मला कोणीतरी सांगितलं आपल्या काही पक्षामधले काही 1-2 काही पदाधिकारी कुठच्याही पक्षात जायचे काय तयारीत आहेत। मी येऊन स्वतः लाल कार्पेट घालतो जा म्हणून। दरम्यान जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंवर जोरदार टोला लगावलेला आहे। पाहूयात ते नेमकं काय म्हटलेत। कसं आहे की अंगात कला आहे त्यांच्या, हे मान्यच करावं लागेल। त्यामुळे कधी ते बॉम्बे टू गोवामध्ये अमिताभच्या रोलमध्ये असतात, कधी ते दीवारमधले अमिताभचा रोल करतात, कधी ते शोले मधला रोल करतात, कधी कालियामधला रोल करतात, कधी एकदम कालीचरण मधला रोल करतात शत्रुघ्न सिन्हाचा। त्यामुळे ते अशा विविध भूमिकांमध्ये येत असतात ते, आणि ते राजकारणाला चित्रपट समजतात।
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये लाडकी बहीण योजनेवरून मार्मिक राजकीय भाष्य केलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात पडलेल्या फुटीवर राज ठाकरेंनी चांगलंच षटकार लगावलेत. लाडका भाऊ लाडकी बहीण एकत्र असते तर दोन्ही पक्ष टिकले असते असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं. आमच्याकडे ह्या मूळ गोष्टींकडे लक्ष द्यायला, पाण्याच्या प्रश्नावरती, आरोग्याच्या प्रश्नावरती, नोकरीच्या प्रश्नावरती आमच्याकडे वेळ नाहीये. आमच्याकडे काय चालू आहे? लाडकी बहीण लाडका भाऊ. लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते, दोन्ही पक्ष टिकले असते. योजना कशाला पाहिजे त्याच्यासाठी? बहिणीला 1,500 रुपये देणार आणि काहीतरी असंच आहे ना, 1,500 रुपये महिन्या वगैरे आहेत का पैसे मुळात राज्य सरकारकडे? रस्त्यावरचे खड्डे बुजवायला नाहीयेत. दरम्यान राज ठाकरेंनी लाडकी बहीणच्या मुद्द्यावरून केलेल्या मार्मिक भाष्यावर प्रवीण दरेकरांनी देखील भाष्य केलंय. पाहुयात. त्यांच्या मिश्किल शैलीतनं ते अशा प्रकारच्या कोट्या किंवा त्या ठिकाणची वक्तव्य येत असतात. आता राजकारणामध्ये भाऊ बहीण एकत्र राहिलं पाहिजे ही भावना चांगली आहे. आज भाऊ भाऊ एकत्र राहत नाहीत, वडील मुलगा एकत्र राहत नाहीत. त्याच्यामुळे राजकारणात एवढं अजून सगळ्यांनी एकत्रच राहून घरच्यांनी राजकारण करावं एवढी प्रगल्भता अजून आलेली नाहीये. किंबहुना ती सवय झाली. एका घरातले 3 दिशेला 3 घरातले नातेवाईक असू शकतात, नव्हे ते आहेत. मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केलाय. गेल्या 13 ते 14 वर्षात काहीच झालं नाही, मग संबंधित प्रकरणात माझा काहीच संबंध नसताना आता थेट डायरेक्ट वॉरंट का, असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला. फक्त मला बदनाम करण्यासाठी हे सुरू आहे असा टोला जरांगेंनी लगावलाय. तसंच हे फडणवीसांना शोभत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे. आता नोटीस नाही, काय नाही आणि डायरेक्टच बरं, डायरेक्ट का लगेच वॉरंट काढलं, बरं काढीनात का ते, आता हरकत नाही. माझा काही संबंध नाही ना, ते व्यवहाराशी काही संबंध नाही. का घडून आणतात मग हे? कशामुळं? मला बदनाम करायसाठी. आणि मी काय बदनाम होईन बरं त्याच्यात? छत्रपतींचा इतिहास दाखवला, शान आहे उलट माझी. त्याच्यात काय शंभूराजांचे असेच हालाल झाले पण त्यांनी धर्म सोडला नाही. मी त्या शंभूराजांचं महानाट्य दाखवलेलं किंवा माझ्या 2-3 बांधव त्याच्यात होते. यांनी सम्यारम्याने झालेला विषय येतो आणि त्यावेळेस काय पोरंच होतो सगळे, लय वय पण नव्हतं, केलं दाखवलं. पण हे जाणून बुजून फडणवीस साहेबांना शोभत नाही. मतदान खावं वाटतं, गोड लागतं, गोड. काल्याच्या कीर्तनात येऊन फुकट प्रसाद खाल्ल्यासारखा खेळ, गोड लागतं खायला. दोन्ही तसले जरा हे गप्पा ठोकी देऊ ग. आम्हाला त्यांच्या शेजारी जाय ते बोलायला जवळ सोपं जातं. ते पलीकडून टेबलवर आम्ही बघतो ना त्यांची पहिलीची शाळा भरली. जसं काय एवढं मोठं सभागृह सर्वोच्च, त्यात जसं काय हे भरलं, कुणी उठवतो, कोणकडे जातं, कुणी येतं, बाहेर येतं, त्याच्या मनाने येतं, बसतो. जेव्हा बॉम्बला तेव्हा बोंबलतो, कातो आरडतं.